नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या घरी असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या मी शेअर करत असते सगळ्यांसोबत. तर आता हा माझ्या घरातला कांद्याचा ट्रे आहे. ठीक आहे. आता मी कन्स्ट्रक्शन झोनमध्ये राहते, तर त्याच्यावर धूळ तुम्हाला दिसेलच. म्हणजे हे एका सकाळी केलं की संध्याकाळी धूळ, अशी आमची परिस्थिती आहे. तर आता मी कांद्यासाठी आपण जनरली असं खालून ओपन असलेलं टोपलं वगैरे लोक घेतात. मी काही 1 किंवा 2च किलो आणते आणि संपले की पुन्हा आणते. कांदे आणि लसूण एकत्रच ठेवते. तर आता मी असा ट्रे का निवडला? सर्वप्रथम कांद्याला पाणी सुटतं आणि लवकर खराब होतात, तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे असा ट्रे आपण घेऊ शकतो ठेवायला. आणि गोल टोपलं जनरली लोक घेतात, राईट? टोपली किंवा टोपलं ज्याला खालून अशी छिद्रबिद्र असतात. याला तर छिद्र नाही आहे. तर ते का घेतात? कारण की कांदे खराब होऊ नये म्हणून जनरली, बरोबर आहे. पण आता हा जो पाला आहे, हा पाला त्या टोपल्याच्या खालून पडतो. पेपर टाकला तर पडत नाही, पण ती टोपली घासायला कठीण असतात. त्याला जाळी असते, ती जाळी तुम्हाला घासायला वेळ लागतो. आता हे टोपले तुम्ही बघितलं, हे अतिशय सॉफ्ट, म्हणजे अगदी चोपड्या प्लास्टिकचं आहे. याला घासायला मला अगदी ताटासाठी काही मिनटं लागतात फक्त. ठीक आहे. रेग्युलरली मी घासू शकते. जाळीदार टोपली घासायला जरा जड असतात. म्हणजे आपल्याकडे तो कशाला एक्स्ट्रा वेळ आपण द्यायचा, ऑलरेडी आपल्याला भरपूर कामं असतात. ठीक आहे. तर जाळीदार टोपलं घासायला कठीण आहे म्हणून मी हा ट्रे निवडला. दुसरी गोष्ट, यातून पाला अजिबात पडत नाही. तिसरी गोष्ट, हा मोठा आहे, मोकळा, याच्यामध्ये हवा जाते व्यवस्थित, त्यामुळे कांदे सडत नाहीत. तिसरी गोष्ट, आता ही पिशवी तुम्ही बघा, ही यूज अँड थ्रोची पिशवी आहे. आपण काही सामान आणतो त्याच्यासोबत ही पिशवी येते. तर ही पिशवी फेकल्यापेक्षा मी याच्यात टाकून दिली आहे. आता ही 2-3 दिवसांनी बदलून टाकायची. म्हणजे इन केस कांद्याला काही पाणी सुटलं किंवा पाणी असेल तर ते कागद पाणी ओढून घेतो. याच्यामध्ये कुठलाही तुम्ही न्यूजपेपर टाका, मुलांच्या शाळेची जी आपली वह्या असतात त्याचे कागद फाडून टाकते मी, काही पण टाकते मी. नवीन काही याच्यामध्ये टाकायची गरज नाही. स्वच्छ फक्त कुठलाही पेपर टाका, त्यामुळे कांद्याचं सगळं ते ओढून घेतं आणि कांदे सडत नाही. कांदे आणि लसूण एकत्र ठेवल्यावर अजिबात सडत नाही. दुसरी गोष्ट, आता हा पाला आहे, हा टोपलीतून घरभर उडेल बाई किंवा असं काहीच नाही. याच्यातले कांदे उचलून घेतले की डायरेक्टली हे आणि हा पाला हे सगळं फेकून देता येतं, आपला वेळ वाचतो. तर अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी मी करत असते. तुम्ही असं करून बघा. आणि आता याला मला असं वाटते, तुम्हाला माहिती आहे प्लास्टिक मी आधी 7-8 वर्षापूर्वी वापरायची प्लास्टिक, तर 7-8 वर्षापूर्वी हे घेतलेलं आहे. आता मी प्लास्टिक खरेदी नाही करत. म्हणजे मी शक्य तेवढं स्टीलच वापरते. जर्मन वगैरे पण वापरत नाही मी. काचे फार कमी वापरते. तर तुम्ही असा ट्रे करून बघा. आता याचा बघा तुम्ही केवढा आहे हा, म्हणजे एवढा माझा अर्धा हात वगैरे याची लांबी आहे आणि एक आणि अर्धा पंजा माझा याची रुंदी आहे. तर याच्यामध्ये 1-1.5 किलो वगैरे कांदे याच्यामध्ये मावतात, किंवा 1 किलो कांदे, अर्धा किलो लसूण असं याच्यामध्ये मावतं. तर तुम्ही असं ट्रे घेऊन बघा. आणि हा कुठेही राहतो, याला फार जागा लागत नाही. तर ती टोपली जी आहेत, साधारणपणे स्टीलची एकावर एक टोपली येतात ठेवलेली, ती रचना मला नाही आवडत. त्याच्यामध्ये खूप वेळ वाया जातो साफ ठेवण्यामध्ये. तर मी एकदम शॉर्टकट गोष्टी करते. मी अजिबात कशातच वेळ वाया घालवत नाही. जिथे शक्य तिथे वेळ वाचवा, अशा प्रकारच्या उपाययोजना करा. थँक्यू.